तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या संगमनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये थोरात आणि तांबे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात, तर पत्नी मैथिली तांबेंसाठी सत्यजित तांबे प्रचार करतायत। संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून सिंह ही निशाणी घेऊन ते प्रभागामध्ये दौरा करतायत, तर त्यांच्या पत्नीच्या विजयाचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। स्वतः आमदार आता प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या मतदारांच्या भेटीगाठी घेतात। आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः सत्यजित तांबे आहेत। प्रचाराला आता काही दिवस उरलेले आहेत, काय लोकांकडून तुम्हाला प्रतिसाद मिळतोय मतदारांकडून? अत्यंत चांगला प्रतिसाद संगमनेरकरांचा आम्हाला आहे, कारण सगळ्या संगमनेरकरांनी एकत्र येऊन संगमनेर सेवा समिती केलेली आहे। राजकीय जोडे बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे आम्ही सगळेजण आता या समितीच्या नावाखाली एकत्र आलेलो आहे। सिंह निशाणी घेऊन ही निवडणूक आपण लढतो आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून मागच्या 25-30 वर्षामध्ये संगमनेर शहरातले कसे मूलभूत प्रश्न सुटले, पाण्याचा प्रश्न हा राज्यातील जवळजवळ 90% गावांना जो प्रश्न आहे तो प्रश्न आज आमच्या गावामध्ये अजिबात नाहीये। शुद्ध पाणी मिळतंय, 50 ते 150 TDSचं पाणी पिण्याला मिळतंय, जे आरोग्याच्या पेक्षाही चांगल्या क्वालिटीचं पाणी मिळतंय। मला असं वाटतं की रस्त्यांची अवस्था अत्यंत चांगली आहे। म्हणजे काही रस्ते जे आहेत ते म्हणजे लक्ष्मी रोड नावाचा एक आमचा कॉलेजच्या समोरचा रस्ता आहे, तो तर अगदी महानगरांमध्ये असावा अशा रस्त्याचं त्याच्यामध्ये क्वालिटी आहे। त्यानंतर आम्ही स्टेडियमचं काम मोठ्या प्रमाणावर केलं। आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम आपलं शहरामध्ये आहे। नाट्यसंकुल 1000 कॅपॅसिटीचं तालुका पातळीवर कुठंच नाही राज्यामध्ये बंदिस्त नाट्यगृह 1000 कॅपॅसिटीचं आपल्या शहरामध्ये तयार झालं आहे। ट्रक टर्मिनल 7.5 कोटीचं झालं आहे। 35 पेक्षा जास्त गार्डन आहेत। स्वच्छता असेल, झाडं लावणं असेल, वृक्ष संवर्धन, माझी वसुंधरा सारख्या योजनांचे 27 कोटीपेक्षा जास्तचे बक्षिसं मागच्या 10 वर्षात नगरपालिकेला मिळालेले आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर काम मागच्या काळामध्ये झालेलं आहे आणि त्याच कामाच्या शिदोरीवर खऱ्या अर्थाने ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि पुढचं विजन घेऊन संगमनेर 2.0 संगमनेर भविष्यात कसं असणार आहे, अजून चांगल्या पद्धतीने कसं काम करायचंय, हे सगळा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।